सांगली अमरधाम स्मशानभूमीत अस्थींचे विसर्जन की सांडपाण्याचे? दुरुस्तीच्या नावाखाली नाल्याचे पाणी विसर्जन कुंडात. नागरिकांचा संताप, महापालिकेचे दुर्लक्ष. सांगली शहराची जीवनवाहिनी असलेल्या कृष्णा नदीचे प्रदूषण थांबवण्यासाठी एकीकडे शासन स्तरावर प्रयत्न होत असताना दुसरीकडे सांगलीतील अमरधाम स्मशानभूमी परिसरात मात्र धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीतील ऐतिहासिक विष्णुघाट ते अमरधाम घाटापर्यंत असलेल्या भूमिगत नाल्याचे काम दुरुस्तीच्या नावाखाली अर्धवट सोडून त्याचे सांडपाणी थेट अस्थि विसर्जन कुंडात सोडवण्यात आले आणि यामुळे मयतांच्या अस्थींचे विसर्जन पवित्र कृष्णा नदीत न होता सांडपाण्याच्या नाल्यात करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. शहरातील विष्णुघाट आणि सरकारी घाट परिसरातून जाणारा जुना भूमिगत नाला दुरुस्त करण्यासाठी काही दिवसांपूर्वी महापालिकेकडून JCBच्या सहाय्यानं खोदकाम करण्यात आलं. मात्र आता हे खोदकाम पूर्ण न करतात नाल्याचा प्रवाह थेट अमरधाम स्मशानभूमीतील ज्या ठिकाणी नागरिक अस्थी विसर्जन करतात त्याच कुंडाकडे वळवण्यात आलेला आहे. परिणामी विसर्जन कुंडात सध्या सांडपाणी आणि मैला मिश्रित पाणी साचलेलं आहे. अमरधाम स्मशानभूमीत दररोज अनेक अंत्यसंस्कार केले जातात. अंत्यविधीनंतर रक्षा आणि अस्थींचे विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांना या सांडपाण्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे. दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे धार्मिक विधी करताना मोठ्या अडचणी येत आहेत. विसर्जन कुंडात सांडपाणी असल्याने अनेकदा नागरिकांना नाईलाजास्तव याच घाणेरड्या पाण्यात अस्थी सोडाव्या लागत आहेत, ज्यामुळे जनभावनेचा अपमान होतो आहे. या गंभीर समस्येबाबत वारंवार तक्रारी करून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. दुरुस्तीच्या नावाखाली नैसर्गिक प्रवाह बदलून तो पवित्र विसर्जनस्थळी नेणे हा प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे, असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. तक्रारदाराने विचारणा केली असता वैयक्तिक कारणास्तव कोणाच्या अस्थी नाल्यात विसर्जित झाल्या हे सांगता येणार नाही. मात्र संपूर्ण व्यवस्थाच कोलमडली आहे असे मत व्यक्त केले जाते आहे. हा नाल्याचा प्रवाह तातडीनं वळवून विसर्जन कुंडाची स्वच्छता करण्यात यावी आणि अर्धवट राहिलेले ड्रेनेजचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी सांगलीकर नागरिकांमधून होते आहे. जर प्रशासनाने याकडे लवकर लक्ष दिले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. नमस्कार, SBN मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत सांगली येथील अमरधाम या ठिकाणी आणि आता तुम्ही माझ्या मागे बघू शकताय की अमरधाममध्ये ज्या ठिकाणी अस्थींचं विसर्जन केलं जातं त्या ठिकाणी महानगरपालिकेनं कृत्रिम प्रकारे पाणी आणून शहरी नाल्याचं पाणी ज्या ठिकाणी अस्थि विसर्जन केलं जातं त्या ठिकाणी आणून सोडलेलं आहे. या पाण्यामुळे नागरिक जे अस्थि विसर्जन करण्यासाठी नदीत कृष्णमाईमध्ये आले होते त्यांचे अस्थि विसर्जन सध्या नाल्यामध्ये होत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.